हरे कृष्ण. श्रील जगन्नाथ प्रणती. तर आज आपण श्रील जगन्नाथदास बाबाजी महाराज यांची प्रणती वाचणार आहोत. गौराविर्भाव भूमेस्त्वं निर्देष्टा सज्जन प्रिय वैष्णव सार्वभौमः श्री जगन्नाथाय ते नमः. गौर अविर्भाव भूमेस्त्वं निर्देष्टा. तर या शब्दाचा अर्थ आधी आपण जाणून घेऊया. गौर, गौर म्हणजे गौरांग महाप्रभू श्री चैतन्य महाप्रभू. अविर्भाव याला कधी कधी आविर्भाव पण म्हटलं जातं. तर अविर्भाव म्हणजे प्रकट होणं, अवतरित होणं. भूमेस्त्वं निर्देष्टा. तर भूमे म्हणजे काय, भूमीकडे. त्वम, त्वम म्हणजे काय, तुम्ही. आणि निर्देष्टा म्हणजे निर्देश केला. भूमेहे त्वम निर्देष्टा म्हणून ते होतं भूमेस्त्वम निर्देष्टा. श्रील जगन्नाथदास बाबाजी महाराज यांनी श्री चैतन्य महाप्रभूंची जी आविर्भाव भूमी होती तिच्याकडे निर्देश केला. ही तीच भूमी आहे ह्याची पुष्टी दिली. तर हे सगळं आपण थोडंसं जाणून घेऊया. आपण जाणून घेऊया की श्रील भक्तिविनोद ठाकूर आहेत, ज्यांचा आपण कालच प्रणाम मंत्र शिकलो आहोत. तर त्यांचे हे श्रील जगन्नाथदास बाबाजी महाराज शिक्षा गुरु आहेत. तर श्रील भक्तिविनोद ठाकूर यांना जेव्हा नवद्वीप मायापूरमध्ये आपल्या घराच्या गॅलरीमध्ये उभं राहून समोर बघताना एक असा चमकणारा तेजस्वी असा जमिनीचा भाग रात्रीच्या वेळी दिसला, तेव्हा त्यांनी त्या जमिनीची चौकशी केली. मोठे हे भक्तिविनोद ठाकूर हे मोठे जज होते, त्यामुळे जमिनीची कागदपत्र बघणं, सातबाराचे उतारे बघणं हे काही त्यांना सहज शक्य होतं. त्यांनी जेव्हा त्या जमिनीची तपासणी केली तेव्हा सर्वत्र तुलसीची रोपं तिथे त्यांना दिसली. आणि त्यांच्या लक्षात आलं की ही श्री चैतन्य महाप्रभूंचे जन्मस्थानाची भूमी आहे. सगळ्या त्या सरकारी माहिती जमिनीच्या उतार्यांवरून लक्षात आलं. मात्र त्यावेळी वेगळ्याच स्थानाला श्री चैतन्य महाप्रभूंचं जन्मस्थान म्हणून मानलं जात होतं. तर आता ही जी भूमी मिळाली आहे ती भूमी म्हणजेच श्री चैतन्य महाप्रभूंचं जन्मस्थान आहे. या विधानाला एका महान वैष्णवाची संमती, होकार असणं हे आवश्यक होतं. आणि त्यावेळी भक्तिविनोद ठाकूरांचे हे जे शिक्षा गुरु आहेत श्रील जगन्नाथदास बाबाजी महाराज, यांचं वय अंदाजे साधारण 120च्या आसपास होतं. भक्तीमध्ये ते सदैव मग्न राहायचे. मात्र आता वयोमानानुसार त्यांना चालताही येत नव्हतं आणि म्हातारपणामुळे त्यांच्या डोळ्याच्या पापण्याही अशा बंदच राहायच्या. आणि काही पाहायचं असेल तर हाताने त्या पापण्या वर केल्या तरच ते समोरचं पाहू शकायचे. त्यांची सेवा करणारा बिहारी दास हा सेवक सदैव त्यांच्या मदतीला असायचा. तर भक्तिविनोद ठाकूरांच्या विनंतीनुसार श्रील जगन्नाथदास बाबाजी महाराज यांना एका टोपलीत घालून ती टोपली उचलून हा बिहारी दास सेवक आहे तो त्या भूमीकडे आला. जशी ही टोपली त्यांनी खाली ठेवली तसं लगेचच हे जे चालू न शकणारे जगन्नाथदास बाबाजी महाराज आहेत त्यांनी टोपलीतून बाहेर उंच उडी घेतली आणि हरिनाम मोठ्याने घ्यायला सुरुवात केली. ते नृत्य करायला लागले आणि त्यांनी सांगितलं हीच चैतन्य महाप्रभूंचं आविर्भाव भूमी आहे. तर अशा प्रकारे भक्तिविनोद ठाकूरांना पुष्टी मिळाली, होकार मिळाला की हेच श्री चैतन्य महाप्रभूंचं जन्मस्थान आहे, आविर्भाव भूमी, आविर्भाव स्थान आहे. तर असे जे तुम्ही श्रील जगन्नाथदास बाबाजी आहात त्यांच्याबद्दल काय म्हटलं आहे,
सज्जन प्रिय, सज्जन सर्व संत मंडळींना प्रिय, तुम्ही प्रिय आहात. वैष्णव सार्वभौम, वैष्णव म्हणजे सगळे वैष्णव जन आहेत ते. सार्वभौम म्हणजे श्रेष्ठ. तर तुम्ही सर्व वैष्णव आहेत त्यांच्यासाठी श्रेष्ठ आहात, आदरणीय आहात. श्री जगन्नाथाय ते नमः, म्हणजे हे श्रील जगन्नाथदास बाबाजी महाराज, ते म्हणजे तुम्हाला, नमः माझा नमस्कार असो. भाषांतर वाचते मी. वैष्णव सार्वभौम श्रील जगन्नाथदास बाबाजी महाराज यांच्या चरणी सादर प्रणाम करतो, जे सर्व वैष्णव समाजाला आदरणीय आहेत आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या आविर्भाव भूमीचे निर्देशक आहेत. श्रील जगन्नाथदास बाबाजी महाराज की जय. हरी बोल.